मी शेतकरी पुत्र राहुल बहिरट खडकी गावचा रहिवासी आहे। कांदा वेळोवेळी आपण कांदा प्रश्न या सरकारसमोर केंद्राच्या सरकारसमोर मांडलेला आहे। आपण पाहतोय कांदा प्रश्न सर्वाधिक जबाबदारी ही केंद्राची आहे, कारण आयात निर्यातीचे धोरण हे केंद्रातून ठरवले जातात। राज्याचा तेवढा हस्तक्षेप कांदा प्रश्नात नाही जेवढा केंद्राचा आहे। आणि आपण एक नंबरचे निर्यातदार देश होतो, त्यावेळी कांदा 20-25 रुपये 50 रुपये किलो पर्यंत पोहोचायचा आणि आपल्या महाराष्ट्राची शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती। पण हे सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून कांदा कधीही 10-12 रुपये किलोच्या पुढे विकत नाही। आणि आपण पाहतोय वेळोवेळी सर्व गोष्टींचे रेट वाढत गेलेले आहेत। पेट्रोल डिझेल पासून फर्टिलायझरचे बी बियाणांचे सर्व रेट वाढलेले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादन करायला 18 ते 20 रुपये खर्च येतोय, असं मी सांगत नाही, सरकारी यंत्रणा सांगतायत का 18 रुपये किलोला खर्च येतोय। आणि आम्हाला आज रेट मिळतोय 50 पैशांपासून तर 8 रुपयांपर्यंत, त्यापुढे रेट मिळत नाही। मग सरासरी आम्हाला फक्त 5-6 रुपये किलोला रेट खिशामध्ये पडतोय। मग आमचा तोटा एका किलो मागे 10-12 रुपये होतोय, म्हणजे आम्ही केलेल्या खर्चात आणि आम्हाला नफा मिळायला अपेक्षित आहे कुठेतरी 10-15 रुपये नफा मिळावा एका किलो मागे, तो मिळत नाही। त्यामुळे आम्ही वेळोवेळी पंतप्रधानांना मराठी भाषेत पत्र लिहून आमच्या व्यथा मांडल्या होत्या। पण आता आमची अशी भावना झाली आहे का आपले पंतप्रधान गुजरातचे असल्यामुळे त्यांना मराठी भाषा येत नसती काही लोकांना, त्या पद्धतीचं पंतप्रधानांचं असावं। मग आम्ही ह्या वेळेला गुजरातीमध्ये पत्र लिहिले आणि त्यात आव्हान केले की कांद्याला 30 रुपये किलो प्रमाणे हमी भाव द्यावा। ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतलं आहे, आम्ही काही वेगळे काही मागत नाहीत, तो आमचा अधिकार आहे। जर शेतकरी जगला पाहिजे असं जर वाटत असेल तर शेतकऱ्याच्या कांद्याला 30 रुपये प्रति किलोचा भाव देण्यात यावा असं आम्ही पत्रात उल्लेख केले आणि ते आम्ही गुजराती भाषेमध्ये लिहून पाठवलेलं आहे, खास म्हणजे की ते त्यांची मातृभाषा आहे, ती त्यांना कळेल। आणि जर ते होणार नसेल तर आम्ही त्यात असंही आवाहन केलेलं आहे का तुम्ही आमच्या पराग बिल्डिंग या ठिकाणी यावं, तिथं दुय्यम निबंधक बसतात, त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमचा 7-12 स्वतः पंतप्रधानांच्या नावावर करून देऊ इच्छित आहे। तर आम्ही त्या ठिकाणी जर शेती पिकून जर 1 रुपया आम्हाला मिळणार नसेल आणि आमच्यावर कर्ज होणार असेल तर पंतप्रधानांना तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी पराग बिल्डिंगला यावं, नाहीतर आम्हाला तुम्ही नोकरी तरी द्यावी, आम्ही शेतीधंदा बंद करू, सहज मागणी आहे।